एक कार्यकर्ता बोलते का सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली याचं एक मोठं कारण की जागतिक बाजारपेठेमध्ये जो याचा जो स्तर आहे तो घसरला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भारत सरकारने खूप मोठ्या प्रमाणात तेलाची आयात केली, त्यामुळं सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली। तुम्ही बघतच असाल नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळा सुखसुखाट आहे, सगळे मंदीचं वातावरण आहे, सोयाबीनला भाव नाही, शेतकरी परेशान आहेत, सोयाबीनची आवक जावक अजिबात राहिलेली नाही, सर्व आळते व्यापारी खरेदीदार परेशान आहेत, ग्राहक नाही, जनता परेशान आहे। त्या भविष्यात भाव वाढतील का याची काही आशंका आहे? भविष्यामध्ये काही सांगता येत नाही, भाव वाढतील किंवा न वाढतील ते सरकारच्या याच्यावर अवलंबून आहे। सरकारने जर समजा तेलाची आयात किंवा दुसरं सोयाबीन पासून काही पदार्थ बनविण्याचे प्रोडक्ट आयात नाही केली तर भविष्यामध्ये सोयाबीनला चांगला भाव येईलही, पण नक्की खात्री नाही। आजही शेतकरी खूप हवालदिल आहे, सोयाबीनचा भाव 4-4.5 हजार आहे आणि खर्चच जास्त होत आहे सोयाबीनचा।